नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 25 जुलैला म्हणजे शनिवारी येत आहे वर्षभरातील सर्वात मोठी, अत्यंत पवित्र आणि मंगलमय तिथी म्हणजे आषाढी एकादशी. या एकादशीला आपल्या हिंदू धर्मात देवशयनी एकादशी म्हणून ओळखले जाते. शास्त्रानुसार याच पवित्र दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व आपल्या आयुष्यात खूप मोठे आहे. पण मित्रांनो, अनेकदा काय होते, आपल्या घरातील काही माता भगिनींना, वृद्धांना, तरुणांना आरोग्याच्या कारणास्तव, प्रवासामुळे किंवा नोकरी व्यवसायाच्या व्यापामुळे आषाढी एकादशीचा उपवास करणे शक्य होत नाही. मग अशा वेळी मनात रुकरुक लागून राहते. मनामध्ये शंका येते की अरे, मला एवढ्या मोठ्या एकादशीचा उपवास करता आला नाही. आता विठ्ठल माऊली माझ्यावर नाराज तर होणार नाहीत ना? तर माझ्या लाडक्या भावांनो आणि बहिणींनो, मनातील ही शंका आजच काढून टाका. कारण आमचे विठुराया, आमचे स्वामी महाराज हे केवळ आणि केवळ तुमच्या खऱ्या भक्तीचे भुकेले आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा दिव्य, अत्यंत सोपा आणि चमत्कारिक उपाय सांगणार आहे. जर तुम्हाला आषाढी एकादशीला उपवास करणे शक्य नसेल तरीही चालेल. हो, मी अगदी बरोबर ऐकले. उपवास नाही केला तरी चालेल, पण एकादशीच्या दिवशी गोमातेला म्हणजे आपल्या लाडक्या गाईला ही एक खास गोष्ट आवर्जून खाऊ घाला. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की यामुळे तुमच्या घरातील गरिबी, पैशाची चणचण, आर्थिक अडचणी कायमच्या दूर होतील. शास्त्र असे सांगते की या पवित्र दिवशी हा उपाय केल्यास 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते. तुमच्या मनातील कठीणातील कठीणच्या काही दिवसातच पूर्ण होते. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की नक्की गाईला असे काय खाऊ घालायचे आहे आणि या एकाच उपायाने एवढा मोठा चमत्कार कसा होऊ शकतो? तर चला या मागचे शास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व आपण समजून घेऊया. आपल्या सनातन हिंदू शास्त्रामध्ये गोमातेला म्हणजे स्त्रीला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे. पुराणात स्पष्ट म्हटलं आहे की गाय ही रुद्रांची आई, 8 वसूंची कन्या, 12 आदित्यांची बहीण आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे गायीच्या पवित्र शरीरामध्ये तब्बल 33 कोटी देवतांचा निवास असतो. जेव्हा आपण एका गोमातेची सेवा करतो तेव्हा एकाच वेळी 30 कोटी देवी देवतांची पूजा केल्याचे महापुण्य आपल्याला लाभते. गोसेवेने साक्षात स्वर्ग प्राप्त होते असे आपल्या ग्रंथामध्ये संतांनी सांगून ठेवले आहे. आषाढी एकादशी ही साक्षात विठ्ठल माऊलीची म्हणजे भगवान विष्णूंची तिथी आहे. भगवान विष्णूंचा अवतार असणारे भगवान श्रीकृष्ण स्वतः गोपाळ होते. त्यांना गायी अत्यंत प्रिय होत्या. म्हणूनच आषाढी एकादशीच्या या मुहूर्तावर जर तुम्ही गायीची मनापासून सेवा केली तर त्याचे फळ इतर दिवसांपेक्षा 100 पटीने जास्त मिळते. तुमच्या घरातील पैसा टिकत नसेल, डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल, यांची अभ्यासात लक्ष लागत नसेल, पतीच्या तुमच्या नोकरी व्यवसायासारखे अडथळे येत असतील, घरात सतत आजारपण असेल, तर या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे एकादशीच्या दिवशी गोमातेला दिलेला हा एक पवित्र घास. हा उपाय कसा करायचा, देवघरात कोणती पूर्वतयारी करायची आणि गायीला ती वस्तू कोणत्या वेळेत खाऊ घालायची याची संपूर्ण माहिती मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत पहा. एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यापासून आपल्या घरात कोणती पूर्वतयारी करायची आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आषाढी एकादशीच्या दिवशी शक्यतो सूर्योदयापूर्वी पहाटे उठण्याचा प्रयत्न करा. सकाळी उठल्या अंथरुणावर बसूनच आपले दोन्ही हात जोडून त्या भगवंता, आपल्या स्वामींचे आभार माना. हे ईश्वरा, आजचा हा पवित्र दिवस मला दाखवल्याबद्दल धन्यवाद. मनातल्या मनात विठ्ठल माऊलीचे नामस्मरण करा. यानंतर जेव्हा तुम्ही आंघोळीसाठी जा तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिमूटभर हळद आवर्जून टाका. शास्त्रामध्ये हळदीला अत्यंत पवित्र आणि माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे. हळदीयुक्त पाण्याने अंघोळ केल्यामुळे शरीरावरील आणि मनातील नकारात्मक ऊर्जा, आळस, दोष पूर्ण नष्ट होतात. आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा कवच तयार होते. स्नानानंतर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा. शक्य असल्यास या दिवशी पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत, कारण पिवळा रंग भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. आपल्या देवघरापाशी या तुमच्या देवघरात भगवान विष्णू, विठ्ठल माऊलींची, बाळकृष्णाची किंवा आपल्या स्वामी समर्थांची जी मूर्ती, प्रतिमा असेल तिला स्वच्छ पुसून घ्या, अभिषेक करून घ्या.
कारण हे सर्व एकाच हरीचे रूप आहे. देवांना पिवळी फुले अर्पण करा. विष्णूंच्या पूजेमध्ये तुळशीच्या पानाला अनन्यसाधारण महत्व आहे, म्हणून देवाला तुळशीचे पान आवर्जून वाहिल्यानंतर देवांना पिवळ्या रंगाचा नैवेद्य दाखवायचा. पिवळा शिरा बनवू शकता, बुंदीचा लाडू, पेढा अर्पण करू शकता. जर काही शक्य नसेल तर गुळाचा खडा ठेवला तरी चालेल. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती लावून संपूर्ण देवघर सुगंधित करून घ्या. लक्षात ठेवा, देवघर प्रसन्न असते व घरात लक्ष्मीचा कायमस्वरूपी वास राहतो. आता आपण पाहूया की मुख्य चमत्कारिक उपाय देवघरात कसा सुरू करायचा. उपाय करण्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी, एकादशीच्या दिवशी सकाळी थोडीशी चणा डाळ, हरभरा डाळ पाण्यात भिजत घालायची आहे. चणा डाळ ही पिवळ्या रंगाची असते आणि ती गुरुग्रहाशी तसेच भगवान विष्णूंशी संबंधित मानली जाते. उपाय सुरू करताना सर्वात आधी एका वाटीत थोडे कुंकू पाणी मिक्स करून गंध तयार करा. तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूंना किंवा वर एक छान सुबक स्वस्तिक काढा. त्याला हळदी, कुंकू, अक्षता लावून धूप, दीप ओवाळा. यामुळे घरात येणारी कोणतीही नकारात्मक शक्ती दारातूनच परत फिरते. आता देवघरासमोर एक स्वच्छ पाट ठेवा. त्यावर दिवा प्रज्वलित करा. पाटावर विठ्ठलाची, स्वामींची मूर्ती ठेवा. आपल्या घरातील 2 तांब्यांची, स्टीलची स्वच्छ ताटली घ्या. या दोन्ही ताटल्यांमध्ये कुंकवाने एक स्वस्तिक काढून घ्या. लक्षात ठेवा, एक स्वस्तिक भगवान विष्णूसाठी, दुसरे माता लक्ष्मीसाठी. आता या दोन्ही स्वस्तिकांच्या बरोबर मधोमध एक गुळाचा खडा ठेवा. आपण जी चणा डाळ पाण्यात भिजून ठेवली होती ती व्यवस्थित गाळून दोन्ही गुळाच्या खडाच्या शेजारी दोन्ही ताट थोडी ठेवा. या साहित्यावर एक तुळशीचे पान अर्पण करा. या साहित्याला धूप, दीप ओवाळून घ्या. देवघरासमोर शांत चित्ताने आसन लावून बसा. डोळे बंद करून ओम नमो भगवते वासुदेवाय या महामंत्राचा 108 वेळा जप करा. तुमच्याकडे तुळशीची माळा असेल तर खूप उत्तम, नसेल तर तुम्ही बोटावर मोजूनही जप करू शकता. जप पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य काही वेळ तसेच देवासमोर राहू द्या, जेणेकरून या साहित्यामध्ये मंत्रांची सकारात्मक ऊर्जा शोषली जाईल. आता येतो या पर्यायाचा सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग, गोमातेची सेवा. जप पूर्ण झाल्यानंतर एका तांब्याच्या कळशात शुद्ध पिण्याचे पाणी घ्या. त्यात थोडी हळद टाका आणि जमल्यास थोडे गंगाजल टाका. आता देवघरातील दोन्ही ताटामधील तो गूळ, भिजवलेली चणा डाळ, तुळशीपत्र एका वेगळ्या प्लेटमध्ये एकत्र करून घ्या. हळद, कुंकवाचा करंडा सोबत घ्या. तुमच्या घराच्या जवळ जिथे गोमाता असेल तिथे जा. गायीपाशी गेल्यावर सर्वात आधी तुमच्या कळशातील हळदयुक्त पाणी तिच्या पायावर अत्यंत प्रेमाने ओता. नंतर गोमातेच्या कपाळावर हळद कुंकू लावून तिला मनापासून नमस्कार करा. आता ती भिजवलेली चणा डाळ आणि गूळ तुमच्या उजव्या हाताच्या तळव्यावर घ्या आणि स्वतःच्या हाताने तो घास गोमातेला खाऊ घाला. शास्त्र असे सांगते की गायीला घास भरवताना जर तिच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळहाताला, विशेषतः आपल्या हातावरील शिवाच्या रेषांना झाला तर तिथूनच आपले भाग्य बदलायला सुरुवात होते. दुर्दैवाचे रूपांतर सुदैवात होते. जर काही कारणास्तव हाताने देणे शक्य नसेल तर तुम्ही ती प्लेट गायीसमोर ठेवू शकता. घास भरवल्यानंतर गोमातेला प्रेमाने स्पर्श करा. ज्या पाठीवरून हात फिरवा. शक्य असल्यास गायीभोवती एक किंवा 3 प्रदक्षिणा घाला. प्रदक्षिणा घालताना मनातल्या मनात ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप चालू ठेवा. शास्त्रामध्ये सांगितले आहे, गोमातेला प्रदक्षिणा घातल्याने संपूर्ण पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचे महापुण्य मिळते. निघताना गोमातेच्या पायाखाली थोडीशी माती, धुळीची कण एका छोट्या कागदात गोळा करून घरी घेऊन जा. माती तुमच्या घरात, देवघरात तुमच्या तिजोरीत ठेवा. यामुळे घरात कोणताही वास्तुदोष, पितृदोष, नकारात्मक ऊर्जा असेल ती कायमची निघून जाते. घर अत्यंत पवित्र बनते. तर माझ्या लाडक्या माता भगिनींनो, आषाढी एकादशीचा हा चणा डाळ आणि गुळाचा उपाय दिसायला अत्यंत साधा, सोपा आणि घरगुती वाटत असला तरी त्याचे आध्यात्मिक फळ, त्याची ताकद खूप मोठी आहे. ज्या घराला गोमातेची सेवा, विठ्ठल माऊलीचे आशीर्वाद लागतो तिथे कधीही पैशाची, धान्यांची, सुखाची कमतरता भासत नाही. या आषाढी एकादशीला पूर्ण श्रद्धेने, मनापासून विश्वासाने हा महा उपाय तुम्ही स्वतः नक्की करून पहा. तुमच्या मनातल्या ज्या काही इच्छा असतील त्या स्वामी महाराज विठ्ठल माऊली नक्कीच पूर्ण करतील असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद.